नमस्कार. अनिल कपूर, श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर यांचा जुदाई हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. त्यातली जी रंजक कहाणी आहे त्यामध्ये श्रीदेवी पैशाच्या हव्यासापोटी आपल्या नवऱ्याची बाजी लावते आणि नवरा वाटायला तयार होऊन जाते आणि 2 कोटी रुपये ती त्या श्रीमंत कंपनीच्या मालकींकडून घेते आणि आपल्या नवऱ्याला घटस्फोट देते. तसाच प्रकार सध्या सत्यात घडलेला आहे. या जुदाई चित्रपटाचा सिक्वल आलाय असं म्हणायला हरकत नाही. ही घटना कुठली आहे आणि चक्क आपल्या बॉयफ्रेंडचा घटस्फोट व्हावा यासाठी 4 कोटी रुपये मोजण्यात आलेले आहे. तर संपूर्ण कहाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर ही घटना चीनमधली आहे. चीनमध्ये शू नावाची एक महिला आणि ती कंपनीची मालकीन, गर्भश्रीमंत अशी ती या कंपनीची मालकीन आणि त्याच कंपनीमध्ये काम करणारा ही नावाचा पुरुष कर्मचारी असतो. या ही नावाच्या पुरुष कर्मचाऱ्यावर शू नावाच्या कंपनीच्या मालकीनला प्रेम जडतं आणि हा जो कर्मचारी आहे हा आधीपासून लग्नबंधनात अडकलेला असतो. त्याला एक मुलगा सुद्धा असतो. मात्र शूला काहीही झालं तरी त्या ही सोबतच आपला संसार करायचा असतो. त्याच्यासोबतच लग्न करायचं असतं. त्यासाठी ती त्या हीच्या मागे लागते आणि त्याला म्हणते की काही झालं तरी तू तुझ्या बायकोची घटस्फोट घे. काही काळानंतर ही तयार होतो आणि तो आपल्या बायकोला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतो. मात्र ज्या वेळेला हे प्रकरण कोर्टात जातं त्यावेळेला घटस्फोट म्हणून 4 कोटी रुपये हे आपल्या बायकोला हिला द्यावे असे आदेश देण्यात येतात. पण त्यासाठी काहीही झालं तरी शू तयार असते, कारण शूकडे पैशाचा काही प्रश्नच नसतो. 4 कोटी रुपये बॉयफ्रेंडसाठी म्हणून शू खर्च करते आणि त्यानंतर दोघं लग्न करतात. लग्नाचा 1 वर्ष जो आहे तो सुखात जातो. त्यानंतर या दोघांमध्ये भांडणं होऊ लागतात. काही काळानंतर शूला असं लक्षात येतं की आपण आपल्या दर्जाचा जोडीदार निवडलेला नाही. त्यानंतर या प्रकरणात ट्विस्ट येतो. त्यानंतर शू हीला जे आपण त्याच्यावर पैसे खर्च केलेत म्हणजे 4 कोटी रुपये किंवा त्याने जे लक्झरियस लाईफस्टाईल जगलं त्या लाईफस्टाईलसाठी जे काही पैसे खर्च केले ते परत मागण्यासाठी ती त्याच्या मागे तगादा लावते. अर्थातच जो ही असतो तो सर्वसामान्य कर्मचारी असतो. तो आपल्या बायकोच्या पैशावरच जीवन जगत असतो. तो इतके पैसे कुठून आणणार? मग हे प्रकरण कोर्टात जातं. त्यात परत ट्विस्ट. यानंतर कोर्टाचा आदेश येतो. कोर्टाच्या आदेशात हे प्रकरण हीच्या बाजूने लावून धरतं आणि कुठलेही पैसे देण्यासाठी ही हा बांधील नाही असे आदेश कोर्ट देतं. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा.